गुड इव्हिनिंग ऑल. जसं की आपण मागचे 7 ते 8 दिवस झालं RRB NTPC साठीचे PYQ सुरू केलेले सिरीज. आपण त्यामध्ये 50 पेक्षा जास्त PYQ सॉल्व करून घेतोय आणि तेच आपण कंटिन्यू करूया. आज मिडावेलचे राहिलेले PYQ पुढे पाहणार आहे. तर त्या अगोदर आपली एक 26 मे पासून एक SSC CGL साठी एक ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. तर टाइम आहे 12:30 ते 2:30. जर कोणी इंटरेस्टेड असतील तर खालील नंबरवर कॉल करून आपण एन्क्वायरी वगैरे करू शकता. त्यामध्ये हे टीचर्स आहेत सगळे. आकाश जाधव सर आपले मेंटर आहेत, प्रशांत गव्हाणे सर ॲडव्हान्स्ड मॅथ्ससाठी, क्षितिज भालेराव सर इंग्लिश लँग्वेज, प्रणव टेहरे सर अरिथमॅटिक मॅथ्स, GK साठी मीच आणि यादवराव मरकट सर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी. तर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर ॲडमिशन करून आपण जॉईन करू शकता. हां, तर मिडावेलचा पुढचा MCQ काय, हु वॉज द रूलर ऑफ विजयनगर डायनेस्टी, हु रूल्ड इन द 16th century. 16th centuryमध्ये रूल करणारा विजयनगर डायनेस्टीचा रूलर कोण होता? ए आदिशंकरा, बी राजाराजा चोला, सी पुलकेशिन सेकंड आणि डी कृष्णदेवराया. तर आपल्याला माहिती आहे विजयनगर डायनेस्टीचे रूलर पुलकेशिन तर चालुक्यन डायनेस्टी आहे, आदिशंकर आपले शंकराचार्य, तर राजाराजा चोला डायनेस्टीचा इम्पेरियल चोलाचा, आणि कृष्णदेवराया हे विजयनगर डायनेस्टीचे रूलर होते ज्यांनी की 1509 ते 1530 पर्यंत रूल केलेले. तर हे कंटेम्पररी कोणाचे होते? कंटेम्पररी होते बाबरचे, ज्याने 1526 मध्ये फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत केलेली. कोणासोबत? इब्राहिम लोधी सोबत. तर हे बाबरचे कंटेम्पररी, खाली विजयनगर एम्पायरचे रूलर. आणि ते विजयनगरमध्ये 4 हे होत्या काय डायनेस्टी. एक होती पहिली संगम, दुसरी सलुवा, तिसरी तुलुवा आणि चौथी आरावेडू. तर कृष्णदेवराय कोणत्या डायनेस्टीचे? तर तुलुवा डायनेस्टीचे होते कृष्णदेवराया. पुढचा, तिरुमल राया वॉज द फाउंडर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग डायनेस्टीज इन एन्शियंट इंडिया. तिरुमल राया हे कुठल्या डायनेस्टीचे फाउंडर होते? ए सलुवा, बी संगम, सी तुलुवा आणि डी आराविडू. हे ऑप्शन काय? तर ह्या चारही आपले विजयनगर एम्पायरच्या डायनेस्टी आहेत चारही. आपण आता सिक्वेन्स पाहिला. कुठली? पहिली होती संगम, दुसरी सलुवा, तिसरी तुलुवा आणि चौथी आराविडू. तर हे कुठल्या डायनेस्टीचे फाउंडर आहेत? कोण? तिरुमला राया हे सगळ्यात शेवटची डायनेस्टी. कुठली? आराविडू डायनेस्टीचे फाउंडर. विजयनगर एम्पायर कोण इस्टॅब्लिश केलंय? विजयनगर एम्पायर इस्टॅब्लिश केलं तर कोण? हरिहर आणि बुक्कराया. हरिहर अँड बुक्कराया यांनी. कधी? तर 1336. आणि शेवट कधी झाला विजयनगर एम्पायरचा? विजयनगर एम्पायरचा एंड लक्षात ठेवायचं आहे, हा पण क्वेश्चन असतो बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातं. तर 1565 मध्ये कुठली? बॅटल ऑफ तालिकोट किंवा यालाच काय म्हणतात? बॅटल ऑफ तालिकोटलाच म्हणतात बॅटल ऑफ राक्षसी टंगडी. तर हे विजयनगर एम्पायरचं डिसइंटिग्रेशन किंवा एंड कोणता? बॅटल ऑफ तालिकोट किंवा बॅटल ऑफ राक्षसी टंगडी. पुढचा काय? बुक्कावन वॉज द फाउंडर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग डायनेस्टीज इन एन्शियंट इंडिया. बुक्कावन कुठल्या डायनेस्टीचा फाउंडर होता? तर आपण पाहिले आताच सगळ्यात सुरुवातीची विजयनगर एम्पायरची डायनेस्टी कुठली होती? तर संगम, नंतर सलुवा, तुलुवा आणि आराविडू. तुलुवाचं कोण? तर आपले कृष्णदेवराया. तर हे कुठल्या डायनेस्टीचे होते? मग सुरुवातीची सगळी संगम डायनेस्टीचे फाउंडर बुक्कावन, हरिहर आणि बुक्का. हां, द विजयनगर एम्पायर वॉज फाउंडेड इन द कोणत्या सेंचुरीमध्ये फाउंड झाले असं क्वेश्चन आहे. तर ए आहे 15th century, बी आहे 14th century, सी आहे 13th century आणि डी 16th century. कुठल्या सेंचुरीमध्ये? तर विजयनगर एम्पायर कधी? 1336 म्हणजेच काय? तर 14th century. आन्सर बी. आणि याच्याबरोबरच 1347 मध्ये एक डायनेस्टी फाउंड झाली. कुठली? तर बहामनी. 11 वर्षानंतर विजयनगरच्या बहामनी डायनेस्टी 1347 मध्ये.
Next, in which of the in which the year was the second battle of Panipat fought between Akbar and Hemu? In which year the second battle, असा असणार आहे ते, ग्रामॅटिकल मिस्टेक परत एकदा इग्नोर करा. In which year the second battle of Panipat fought between Akbar and Hemu? अकबर आणि हेमू मध्ये सेकंड बॅटल ऑफ पानिपत कधी झाली? तर ऑप्शन ए 1576, ऑप्शन बी 1526, ऑप्शन सी 1556 आणि ऑप्शन डी 1536. तर आपण पाहिलेले पाठीमागे, तर 1556 मध्ये अकबर आणि हेमूची बॅटल झाली. तर या बॅटलमध्ये कोण जिंकलेले? अकबर. कारण हेमूला जेव्हा काय डोळ्यामध्ये बाण लागतो, डोळ्यामध्ये बाण लागल्यानंतर तो हत्तीच्या अंबरीतून खाली पडतो आणि बैरम खान जो अकबरचा कमांडर आहे, अकबरचा 13-14 वर्षाचा असतो, अकबरचा कमांडर बैरम खान काय पसरवतो, तर हेमूची डेथ झाली. तर हेमूच्या सैन्याचं मोरल डाऊन होतं आणि पळायला लागतात. मग बैरम खान त्याचाच फायदा घेऊन काय तर ॲडव्हान्टेज घेऊन जिंकतो बॅटल 1556 मध्ये. सेकंड बॅटल ऑफ पानिपत. हु फॉट द बॅटल ऑफ प्लासी अगेन्स्ट ईस्ट इंडिया कंपनी? बॅटल ऑफ प्लासी ईस्ट इंडिया कंपनीच्या अगेन्स्ट कोण लढलेलं आहे? ए अलीवर्दी खान, बी टिपू सुलतान, सी मीर जाफर आणि डी सिराज उद्दौला. तर कोण लढलेलं आहे? सिराज उद्दौला. बॅटल ऑफ प्लासी, इंग्रज आणि कोणामध्ये? सिराज उद्दौला, बेंगॉल, नवाब ऑफ बेंगॉल. याच बॅटल नंतर इंग्रजांनी बऱ्यापैकी आपले पाय इंडियामध्ये रोवलेले आहेत. हाऊ मेनी वॉर्स वर फॉट बाय द ब्रिटिश विथ म्हैसूर? म्हैसूर सोबत किती वॉर फॉट केलेत ब्रिटिशांनी? ए 5, बी 6, सी 3 आणि डी 4. तर म्हैसूर सोबत किती वॉर झालेत ब्रिटिशांचे? तर 4 वॉर झालेले आहेत. पहिलं वॉर कधीपासून? फर्स्ट. सगळं पाहूया आपण आता, 4 वॉर. फर्स्ट एक्सक्यूज मी, फर्स्ट वॉर झालेलं आहे 1767 to 69. हे पहिलं वॉर. याच्यात जिंकले कोण? तर हैदर अली टिपू सुलतानचे पप्पा. तर याची एंड कशाने झालं? तर ट्रिटी ऑफ मद्रास, पीस ट्रिटी ऑफ मद्रास म्हणतात. तर यानं याचा एंड झालेला आहे, पीस ट्रिटी ऑफ मद्रास. आता सेकंड बॅटल कधी झालेली आहे? तर 1780 ते 84. तर यानं याचा एंड कशाने झालाय? तर ही बॅटल जिंकलेत इंग्रज. 1782 मध्ये हैदर अलीची डेथ होते, टिपू सुलतानचे पप्पा, आणि नंतर राहतो टिपू सुलतान. मग टिपू सुलतान हारतो. तर ट्रिटी ऑफ काय मँगलोर, ट्रिटी ऑफ मँगलोरनं याचा एंड. ट्रिटी ऑफ मँगलोर. थर्ड बॅटल कधी झालेली आहे? थर्ड बॅटल झालेली आहे 1790 ते 92. तर याचा एंड कसा होतो? तर टिपू सुलतान हारतो परत या बॅटलमध्ये पण. ट्रिटी ऑफ श्रीरंगपट्टणम किंवा सेरिंगपट्टणम लिहितात, श्रीरंगपट्टणम. पुढची लास्ट फोर्थ बॅटल कधी? तर 1798-99. तर याच्यामध्ये काय होते? टिपू सुलतानची डेथ. या बॅटलचा बदला घेण्यासाठी, थर्ड बॅटलचा, याच्यामध्ये टिपू सुलतानचे दोन्ही मुलं ट्रिटी ऑफ सेरिंगपट्टणमनं इंग्रजांकडे ठेवले होते. वेटीस 3 करोडचं त्याच्यावर वॉर इंडेमनिटी लावलेली, म्हणजे वॉरचा खर्च सगळा तू द्यायचा आता. त्यामुळं इन्स्टॉलमेंट भरेपर्यंत त्याचे 2 मुलं वेटीस ठेवले होते इंग्रजांनी. हां, यावेळेस गव्हर्नर जनरल पण कोण होता असं विचारतात. फोर्थ बॅटल ऑफ, तर यावेळेस लॉर्ड वेलेस्ली हे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, नंतर 1833 मध्ये गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होतात. कोण? लॉर्ड बेंटिक, विल्यम बेंटिक. परत हे काय 1790-92 श्रीरंगपट्टणमच्या वेळी कोण होतं? लॉर्ड कॉर्नवॉलिस. होते सेकंड बॅटलच्या वेळी. पुढचा एमसीक्यू, 4 बॅटल पाहिलेले आता. पुढचा काय? सिराजुद्दौला द नवाब ऑफ बेंगॉल वॉज डिफिटेड इन द बॅटल ऑफ प्लासी इन द इयर. म्हणजे सिराजुद्दौलाचा डिफीट बॅटल ऑफ प्लासी मध्ये कुठल्या इयर मध्ये झाला? तर माहिती आपल्याला 1757. ऑप्शन काय आहेत? 1752, 55 आणि 56. तर 1757 मध्ये. हा, when did नादिर शाह invaded India and sacked Delhi?
तर नादिरशहानं दिल्लीचं इन्व्हेजन कधी केलं आणि दिल्ली सॅक केलेली आहे, लुटलेली आहे. ए 1765, बी 1761, सी 1754 आणि डी 1739. तर नादिरशहाचं इन्व्हेजन कधी झालेलं आहे तर 1739. तर 1739 मध्ये दिल्लीमध्ये रूलर कोण होता तर मोहम्मद शहा. मोहम्मद शहा. मोहम्मद शहा. तर याचं टायटल काय होतं, याला म्हणायचे रंगीला. रंगीला एकदम झिरो कर्तबगारी होती. हा फक्त बसलेला होता, त्याला म्हणजे बसवलेलं होतं 1719 ते 1745 पर्यंत. तर यानं पूर्ण कोहिनूर डायमंड पण घालवला नादिरशहाला आणि याच वेळी काय आपला पिकॉक थ्रोन जे कोण बनवलं शहाजहान यांनी, ते पण याच्या काळातच गेले. मोहम्मद शहा रंगीला हा फक्त नाच गाण्यात बिझी होता. नाच गाणं, अल्कोहोलिक सगळंच. द थर्ड म्हैसूर वॉर वॉज फॉट बिटवीन द इयर्स. थर्ड म्हैसूर वॉर कधी झाले आपण आताच पाहिलेले. ए 1794-96 आहे का तर नाही. बी 1792-94 आहे का नाही. सी 1790-92. थर्ड बॅटल ऑफ म्हैसूर तर 1790-92. याचा एंड कशाने झालता तर ट्रीटी ऑफ श्रीरंगपट्टणम. आणि यावेळी गव्हर्नर जनरल कोण होतं तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि 44 लॉर्ड वेलेस्ली. नेक्स्ट, इन द बॅटल ऑफ प्लासी हु लेड द ट्रूप्स ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. बॅटल ऑफ प्लासीच्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या ट्रूप्स कुणी लीड केल्या. ए ॲलन कनिंगहम, बी रॉबर्ट क्लाइव्ह, सी जेम्स अलेक्झांडर आणि डी नेव्हिल चेंबरलेन. तर कोण लीड केल्या तर रॉबर्ट क्लाइव्ह याने काय ब्रिटिश ट्रूप्स लीड केल्या. आणि अपोजिट तर सिराज उद्दौला. यामध्ये सिराज उद्दौलाचा मर्डर करतात हे सगळे मिळून, म्हणजे त्याचा कमांडरच त्याच्या अगेन्स्ट असतो सिराज उद्दौलाचा. पुढचं काय, व्हेन डिड द ब्रिटिश आर्मी अंडर आयरकुट डिफीट हैदर अली ॲट पोर्टो नोवो अँड सेव्ह मद्रास. म्हणजे ब्रिटिश आर्मीनं हैदर अलीचा डिफीट कोणाच्या अंडर आयरकुटच्या अंडर केलेला. कुठं पोर्टो नोवो आणि मद्रासला सेव्ह केलेलं. कधी तर जुलै 1771 ऑप्शन ए, जुलै 1781 ऑप्शन बी, जुलै 1780 ऑप्शन सी आणि जुलै 1761 ऑप्शन डी. तर कधी बी जुलै 1781 मध्ये काय हैदर अलीचा डिफीट केलाय आयरकुट यांनी. सर आयरकुट. बॅटल ऑफ वॉन्डिवॉश मध्ये पण आयरकुटच होते बरं. बॅटल ऑफ वॉन्डिवॉश 1760 ची कोणामध्ये फ्रेंच आणि ब्रिटिशांमध्ये. हु वॉज द नवाब ऑफ बेंगॉल ड्युरिंग बॅटल ऑफ प्लासी. बॅटल ऑफ प्लासीच्या वेळी नवाब ऑफ बेंगॉल कोण होता. ए मीर जाफर, बी मीर कासिम, सी अमीचंद राजबंसी आणि डी सिराज उद्दौला. कोण होता तर सिराज उद्दौला हा नवाब होता. पुढचा काय, द बॅटल इन विच बाबर डिफिटेड इब्राहिम लोदी वॉज द. बाबरने इब्राहिम लोदीचा बॅटल म्हणजे इब्राहिम लोदीचा डिफीट केला ती बॅटल कुठली होती. ए बॅटल ऑफ पानिपत, बी बॅटल ऑफ चंदेरी, सी बॅटल ऑफ चौसा आणि डी बॅटल ऑफ खानवा. तर आन्सर काय याचं बॅटल ऑफ पानिपत. फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत 1526. सेकंड बॅटल ऑफ पानिपत कधी 1556 अकबर आणि हेमू. हे बॅटल कोणामध्ये कोण इब्राहिम लोदी आणि अकबर. दुसरी अकबर आणि हेमू. आणि तिसरी मराठा आणि अहमद शाह अब्दाली कधी 1761 मध्ये. थर्ड बॅटल ऑफ पानिपत. तर बॅटल ऑफ पानिपत झाली. तर चौसा बॅटल ऑफ चौसा कोणाकोणामध्ये तर इकडे हुमायूं कधीही 1539 लक्षात ठेवा. हुमायूं अँड शेरशाह सुरी. परत बॅटल ऑफ चंदेरी. बॅटल ऑफ चंदेरी कोणाकोणामध्ये तर कोण आपला हा बाबर आणि मेदिनी राय. आणि बॅटल ऑफ खानवा बाबर आणि राणा सांगा आणि बाबर. दोन्ही बॅटल चंदेरी, खानवा, पानिपत या सगळ्या बाबरनं लढलेल्या आहेत. बाबर 4 वर्ष होता 1526 ते 30 कंटिन्यू बॅटलच लढत होता.
आणि त्यानं काय जिहादच्या नावाखाली सगळे मुस्लिम घेऊन आलता इथं, म्हणजे जिहाद करायचं म्हणून सगळे मुस्लिम इंडियामध्ये घेऊन आलेला. इन विच इयर वॉज द थर्ड बॅटल ऑफ पानिपत फॉट? कोणत्या वर्षी थर्ड बॅटल ऑफ पानिपत? आत्ताच पाहिलं आपण. ए 1761, बी 64, 1576 आणि सी 1756. तर थर्ड बॅटल ऑफ पानिपत कधी झाली आहे? तर 1761 मध्ये. नेक्स्ट, द बॅटल ऑफ प्लासी वॉज फॉट बिटवीन द ईस्ट इंडिया कंपनी अँड द डॅश. काय कोणाकोणामध्ये बॅटल ऑफ प्लासी झालेली आहे? ए नवाब ऑफ बेंगॉल, बी मराठा, सी नवाब ऑफ हैदराबाद आणि डी मुघल्स. तर बॅटल कोणाकोणामध्ये झाली? नवाब ऑफ बेंगॉल अँड ईस्ट इंडिया कंपनी. पुढचा, हां, इन विच इयर वॉज द बॅटल ऑफ हल्दीघाटी फॉट? बॅटल ऑफ हल्दीघाटी कोणत्या वर्षी लढली गेलेली आहे? तर ऑप्शन ए आहे 1764 AD, ऑप्शन बी आहे 1761 AD, ऑप्शन सी आहे 1576 AD आणि ऑप्शन डी आहे 1756 AD. तर याचा आन्सर काय? बॅटल ऑफ हल्दीघाटी 1576 AD. तर कोणाकोणामध्ये? तर किंग होता यावेळी अकबर. अकबर अकबर अकबरनं कोणाला पाठवलं? तर राजा मानसिंग. मानसिंग अकबरचे कमांडर, मानसिंग अँड महाराणा प्रताप. महाराणा प्रताप लक्षात ठेवायचे. बॅटल ऑफ हल्दी घाटी कधी? 1576 AD. पुढचा, इन विच इयर वॉज द बॅटल ऑफ बक्सर फॉट? बॅटल ऑफ बक्सर कधी झालेली? ए 1756, बी 1764, सी 1576 आणि डी 1761. तर बॅटल ऑफ बक्सर झाली आहे 1764. बॅटल ऑफ पानिपतच्या नंतर थर्ड बॅटल ऑफ पानिपत. तर बॅटल ऑफ बक्सर कोणाकोणामध्ये झाली आहे? एक साईडला होती ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी अँड दुसऱ्या बाजूला होता मुघल एम्परर शाह आलम सेकंड प्लस अजून कोणता? शाह सुजा, शुजा नवाब ऑफ अवध आणि मीर कासिम, मीर कासिम यांच्यामध्ये. आणि हे बॅटल कोण जिंकलेले? तर ईस्ट इंडिया कंपनी. मग ईस्ट इंडिया कंपनी बॅटल ऑफ बक्सर जिंकली. बॅटल ऑफ बक्सर जिंकल्यानंतर त्यांनी काय केलं? 1765 मध्ये ट्रिटी ऑफ अलाहाबाद, ट्रिटी ऑफ अलाहाबाद साइन केली ईस्ट इंडिया कंपनी सोबत. या तिघांनी ट्रिटी ऑफ अलाहाबाद. मेजर रोल होता शाह शुजाचा. तर ट्रिटी ऑफ अलाहाबाद साइन केलेली. मग ट्रिटी ऑफ अलाहाबादनं काय झालेले? तर बेंगॉल, बिहार आणि ओरिसाची दिवाणी राईट्स कोणाकडे गेलेत? तर ईस्ट इंडिया कंपनीकडं. म्हणजे रेव्हेन्यू गोळा करायची परमिशन ईस्ट इंडिया कंपनीकडं. आणि इथून पुढंच ड्युअल गव्हर्नमेंट सुरू केलं. ड्युअल गव्हर्नमेंट सुरू झाल्यामुळं पूर्ण म्हणजे रेव्हेन्यू यांच्याकडे होते आणि जनतेकडे पैसा काहीच नव्हता. मग जनता भुकी मेली. 30% लोक फॅमिन आलेला कधी? 1769-70 मध्ये. तर त्या फॅमिनमध्ये जवळपास बेंगॉलची 30% पॉप्युलेशन पेरिश झालेली. ट्रिटी ऑफ अलाहाबाद कशाची? तर बॅटल ऑफ बक्सरसाठी. तर या ट्रिटीसाठी स्पेशल रॉबर्ट क्लाईव्हला इंग्लंडवरून परत बोलवले. तो 1760 मध्ये गेला, पण तो ट्रिटी स्पेशलिस्ट होता. मग त्यामुळं काय ट्रिटी ऑफ अलाहाबादमध्ये रॉबर्ट क्लाईव्हला परत बोलवलेलं. लक्षात ठेवा बॅटल ऑफ बक्सार. द बॅटल ऑफ चौसा बिटवीन हुमायूं अँड शेरशाह सुरी वॉज फॉट इन द इयर. तर बॅटल ऑफ चौसा हुमायूंनी आताच पाहिलं आपण चौसा कोणाकोणामध्ये होती. तर कुठल्या वर्षी लढली गेलेली आहे? ए 1539, बी 1529, सी 1540 आणि डी 1542. तर ऑप्शन आन्सर काय याचं? 1539. 1539 मध्ये बॅटल ऑफ चौसा. मग यामध्ये हारलं कोण? तर हुमायूंचा डिफीट झालेला बॅटल ऑफ चौसामध्ये. नेक्स्ट, द बॅटल ऑफ हल्दीघाटी वॉज 14. आता परत आला रिपिटेशन खूप जास्त क्वेश्चन्सचं. आपण शिफ्ट वाईज क्वेश्चन्स पाहायचे आहेतच, मस्ट आहे ते. ए 1568, बी 1576, सी 1552 आणि डी 1584. तर बॅटल ऑफ हल्दीघाटी कोणाकोणामध्ये? राजा मानसिंग म्हणजे किंग होता अकबर. तर अकबर आणि डायरेक्ट महाराणा प्रताप यांच्यामध्येच होती, पण राजा मानसिंगाला अकबरनं पाठवलेलं. तर महाराणा प्रताप हे आणि राजा मानसिंग. बॅटल ऑफ हल्दीघाटी 1576.
हू डिफेक्टेड अगेन्स्ट सिराजुद्दौला इन द बॅटल ऑफ प्लासी. तर सिराजुद्दौलाला धोका कोण दिला बॅटल ऑफ प्लासीमध्ये? ए अली वर्दी खान, बी मीर जाफर, सी मीर कासिम, डी मुर्शिद कुली खान. तर सिराजुद्दौलाला धोका कोण दिलेला आहे? मीर जाफर. कारण याला काय एक बिस्किट चॉकलेट दिलेले असते कोणी ब्रिटिशांनी, काय तर आम्ही तुला काय बेंगॉलचा नवाब बनवतो म्हणून हा धोका देतो. म्हणजे याच्याकडे सगळी कमांड, म्हणजे हा सेनापती असतो आर्मीचा. सिराजुद्दौला पुढे चालतोय, पाठीमागे आर्मी पाठीमागच्या पाठीमागे गायब, सिराजुद्दौला एकटाच लढाईमध्ये. मग सिराजुद्दौलाचा मर्डर होतो. मग हा काय तर जी ब्लॅक होल ट्रॅजेडी झालेली असते, ब्लॅक होल ट्रॅजेडी त्याचा बदला घेतात हे इंग्रज. ब्लॅक होल ट्रॅजेडीमध्ये काय झालं म्हणतात तर यानं एक रूममध्ये 146 ब्रिटिशांना 146 ब्रिटिशांना बंद केलं होतं. ते म्हणजे म्हणजे ऑक्सिजन विना मरतात. किती? यातले 123 ब्रिटिशर्स 123 मरतात आणि 23 जिवंत राहतात. मग याचा बदला घेण्यासाठी हे डायरेक्ट काय त्यांचा सेनापतीच आपल्याकडे वळवतात ब्रिटिश आणि सिराजुद्दौला मारतात. Who led the East India Company's army during the Battle of Plassey in 1757? ईस्ट इंडिया कंपनीची आर्मी कोण लीड केली? 1757च्या बॅटल ऑफ प्लासीमध्ये. ए विल्यम बाबिंग्टन, बी रॉबर्ट क्लाइव्ह, सी रॉबर्ट बॉल्स, डी चार्ल्स बॉईज. तर कोण लीड केलं? तर रॉबर्ट क्लाइव्ह याने. 1757च्या बॅटलमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह ईस्ट इंडिया कंपनीची आर्मी लीड करत होता. The British achieved political power in India after the Battle of Plassey. In which year was this battle fought? तर कधी झालती बॅटल ऑफ प्लासी? रिपिटेशन बघा, खूप जास्त आहे. शिफ्ट वाईज क्वेश्चन्स पाहायचे कंपल्सरी. 1757 मध्ये बॅटल ऑफ प्लासी. विच ऑफ द फॉलोइंग मॉन्युमेंट इज नॉट लोकेटेड इन दिल्ली? खालीलपैकी कुठला मॉन्युमेंट दिल्लीमध्ये लोकेटेड नाहीये? ए बुलंद दरवाजा, बी अलई दरवाजा, सी हुमायूं स्टोम आणि डी इंडिया गेट. तर कुठलं नाहीये? तर बुलंद दरवाजा. हे कोणी बांधलेलं आहे? तर अकबरने. कुठं? फतेपूर सिक्री. अकबरनं फतेपूर सिक्रीमध्ये. अलई दरवाजा कोण आहे? तर अल्लाउद्दीन खिलजी याने अलई दरवाजा बांधलेला आहे. इंडिया गेट सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर जेव्हा माउंट बॅटन येणार होता, आणि इंडिया गेट काय एक मेमोरियल आहे. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जे सैनिक धारातीर्थी पडलेले त्यांच्यासाठी एक मेमोरियल म्हणून इंडिया गेट हे उभा केलं होतं दिल्लीमध्ये. परत हुमायूं स्टोम कुठे? दिल्लीमध्ये. हां, हुमायूं स्टोम कोणी केलं राहिले? हुमायूं स्टोम तर गुलबदन बेगम. कालच पाहिलेत आपण MCQ, तरी एकदा रिपीट करतोय. गुलबदन बेगम कोण? हुमायूंची बहीण, बाबरची मुलगी गुलबदन बेगम. तिनं हुमायूं स्टोम उभा केला. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे हुमायूं टोम. रेड फोर्ट पण आहे, कुतुब मिनार पण आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टीचर्स ऑफ चिश्ती सिलसिला शेख मोइनुद्दीन चिश्ती दर्गा इज लोकेटेड ॲट. मोइनुद्दीन चिश्तींचा दर्गा कुठं लोकेटेड आहे? ए दिल्ली, बी फतेपूर सिक्री, सी काश्मीर आणि डी अजमेर. कुठं लोकेटेड आहे? तर अजमेरमध्ये. राजस्थान अजमेरमध्ये मोइनुद्दीन चिश्तींचा दर्गा लोकेटेड आहे. चिश्ती सिलसिलाचे टीचर कोण? मोइनुद्दीन चिश्ती. कोण होते? अकबरचे गुरु, ज्यांनी आशीर्वाद दिलता. त्यामुळं काय सलीमचा बर्थ झालेला त्यांच्याच आशीर्वादामुळं. हु वॉज द फाउंडर ऑफ विशिष्ट अद्वैत फिलॉसॉफी? विशिष्ट अद्वैत फिलॉसॉफीचे फाउंडर कोण आहेत? ए माधवाचार्य, बी रामानुजाचार्य, सी विष्णू स्वामी आणि डी निंबार्का. तर कोण आहेत? रामानुजाचार्य हे विशिष्ट अद्वैताचे फाउंडर आहेत. नेक्स्ट काय पुढचा? कॉलोनियल रूल वॉज फर्स्ट इस्टॅब्लिश्ड इन. ए सुरत, बी बेंगॉल, सी दिल्ली आणि डी बॉम्बे. तर कुठे इस्टॅब्लिश झाला कॉलोनियल रूल? बेंगॉलमध्ये. त्यांनी काय तर बेंगॉलच्या नवाबचा डिफीट करून सगळं कारभार स्वतःकडे घेतलेला. परत बॅटल ऑफ बक्सार झाले. बॅटल ऑफ बक्सारमध्ये त्यांनी काय दिवाणी राईट्स बेंगॉल, बिहार आणि ओरिसाचे परत स्वतःकडे घेतले. नेक्स्ट द डॅश वर द फर्स्ट टू डिस्कवर अ सी रूट टू इंडिया. ए पोर्तुगीज, बी फ्रेंच, सी इंग्लिश आणि डी डच. काय कोण आहेत फर्स्ट टू डिस्कवर सी रूट टू इंडिया? तर पोर्तुगीज.
पोर्तुगीजांनी कधी, तर वास्को द गामा आलता कधी 1498 मध्ये. आणि केप ऑफ गुड होप आफ्रिकेचं जे टोक आहे तिथं कोण आलता, एक आलता 1487 मध्ये. 1487 मध्ये कोण, तर बार्थेलोमिओ डियास. बार्थेलोमिओ डियाज हालता केप ऑफ गुड होप पर्यंत, जे केपटाऊनच्या बाजूला आहे आता, ते आफ्रिकेचं खालचं टोक. तर तिथं आलेला बार्थेलोमिओ डियाज 1487. आणि तिथून पुढे आला कोण, तर वास्को द गामा 1498 मध्ये. हां, परत इंग्लिश कसा सिक्वेन्स आहे, इंग्लिश पहिल्यांदा कोण आलं, कुठलं युरोपियन पॉवर आली इंडियामध्ये, त्याचा सिक्वेन्स कसा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आले पोर्तुगीज. नंतर कोण, डच, नंतर इंग्लिश, नंतर डेन्स, नंतर फ्रेंच. तर PDEDF न लक्षात ठेवायचं, पोर्तुगीज, डच, इंग्लिश, डेन्स आणि काय, फ्रेंच. डेन्स कुठले होते, तर डेन्मार्क, डच नेदरलँड. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मॉन्युमेंट इन उत्तर प्रदेश. खालीलपैकी कुठला मॉन्युमेंट उत्तर प्रदेशमध्ये नाही. ए सफदरजंग टूम, बी ताजमहल, सी बडा इममरा आणि डी सारनाथ स्तूपा. तर कुठला नाहीये, तर सफदरजंग टूम. हे कुठे आहे, तर दिल्लीमध्ये. आणि हे कोणी बांधलेले, तर शुजाने, शाह शुजा याने सफदरजंग टूम. शुजा कोण, तर शुजाचा हा पप्पा आहे, सादत खानचा मुलगा. सफदरजंग अवधचा नवाब. द चार मिनार ऑफ हैदराबाद वॉज बिल्ड बाय ए अलाउद्दीन खिलजी, बी मोहम्मद कुली कुतुब शाह, सी असफ जहा आणि डी मोहम्मद बिन तुगलक. तर चार मिनार कोणी बांधलेलं आहे, तर चार मिनार बांधलेला आहे मोहम्मद कुली कुतुब शाह. कधी, 1591 मध्ये. मग 1591 मध्ये मुघल रूल कोणाकडे होता, तर अकबर हा मुघल रूलर होता. कधी, 1556 पासून 1605 पर्यंत. नंतर कोण, नंतर जहांगीर 1605 ते 1627. 1627 नंतर 58 पर्यंत शहाजहा. हु रोट द मिडल एरा एपिक पोएम पद्मावत. पद्मावत कोण लिहिलेलं आहे, ए मुल्ला दाऊद, बी अबुल फजल इब्न मुबारक, सी अमीर खुसरो आणि डी मलिक मोहम्मद जैसी. तर पद्मावत कोण लिहिलेलं आहे, तर मलिक मोहम्मद जैसी. राणी पद्मावतीने त्यांनी जोहर केलेलं आहे कोण, तर चित्तोरमध्ये, चित्तोरगड फोर्ट. इन विच सिटी बुलंद दरवाजा लोकेटेड. बुलंद दरवाजा कुठल्या सिटीमध्ये, ए हैदराबाद, बी फतेपूर सिक्री, सी चित्तोरगड आणि डी दिल्ली. तर बुलंद दरवाजा कुठे आहे, फतेपूर सिक्रीमध्ये. आणि बुलंद दरवाजा कुणी उभारलाय, तर अकबरने. अकबरने कशासाठी उभारला होता बुलंद दरवाजा, तर तो गुजरातमध्ये बॅटल जिंकून आलेला, ती बॅटलचं कमेमोरेशनसाठी बुलंद दरवाजा उभारलेला अकबरनं फतेपूर सिक्रीमध्ये. हु फाउंडेड द बहामनी किंगडम. बहामनी किंगडम कोण फाउंड केलेले, ए मोहम्मद बिन तुगलक, बी अलाउद्दीन बहामन शाह एलियास हसन गंगू आणि सी मीर जाफर आणि डी फिरोज शाह बहामनी. तर कोण फाउंड केले, अलाउद्दीन बहामन शाह, त्यालाच काय म्हणायचे, हसन गंगू. हसन गंगू नाव कशामुळे पडलेलं, तर हा एका ब्राह्मणाच्या हाताखाली काम करायचा. हसन गंगू, गंगू नावाचा ब्राह्मण होता, तर हसन गंगू त्याच्यामुळे नाव पडलेलं त्याचं. तर अलाउद्दीन बहमन शाह त्यानं कधी, तर 1347 मध्ये. आणि विजयनगर कधी झालं, 1336 मध्ये. कोण केलं, हरिहर आणि बुक्काराय. 1347 मध्ये काय, तर बहामनी किंगडम. हा, राणी पद्मावती इज असोसिएटेड विथ द सिटी ऑफ. राणी पद्मावती खालीलपैकी कुठल्या सिटीशी असोसिएटेड आहे, आताच आपण सांगितलेलं पद्मावतच्या वेळी काय, मलिक मोहम्मद जैसीच्या वेळेस. ते ए उदयपूर, बी चित्तोडगड, सी जोधपूर आणि डी पुष्कर. तर कुठलं, चित्तोरगड. चित्तोरगडशी रिलेटेड आहे राणी पद्मावती. त्यांनी जोहर केलेला. अलाउद्दीन खिलजीची ती बॅटल झाली कधी, कुठल्या इयरला झाली, अलाउद्दीन खिलजी चित्तोरगडला कधी, 1303 मध्ये. अलाउद्दीन खिलजी आणि चित्तोरगड मधली बॅटल.
व्हेन डिड लॉर्ड क्लाइव्ह रिटर्न टू इंग्लंड फ्रॉम इंडिया. लॉर्ड क्लाइव्ह फायनली रिटर्न कधी गेले, म्हणजे 1765 ट्रीटी ऑफ अलाहाबाद केली आणि नंतर 1767 मध्ये एवढा पैसा घेऊन गेला हा. तिथं त्याने एक MP ची सीट विकत घेतली. मग तिथं करप्शन चार्जेस वगैरे लागले आणि त्यानं 1772 मध्ये परत सुसाईड केलेला. 1767 मध्ये तो परत गेला इंडियामधून. कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. कधी? बॅटल ऑफ बक्सर नंतर. त्याला ट्रीटी करायलाच बोलवलेलं फक्त, बॅटल ऑफ बक्सरची, ट्रीटी ऑफ अलाहाबाद. तर उलटवंशी इज अ डिस्टिंक्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ विच भक्ती पोएट. खालीलपैकी कुठल्या भक्ती पोएटचं उलटवंशी असं काय, तर ते डिस्टिंक्ट म्हणजे विशेष तसं ही केलं जातं, उलटवंशी म्हटलं जातं त्यांना. तर सूरदास, नानक, संत तुकाराम आणि काय कबीर. काय तर कबीर यांना उलटवंशी असं म्हटलं जातं. पुढचा काय, अमीर खुसरो वॉज बॉर्न ॲट डॅश इन उत्तर प्रदेश. अमीर खुसरो कुठं, तर अमीर खुसरो ए पटियाली, बी आग्रा, सी गाझियाबाद आणि डी कानपूर. अमीर खुसरोंचा बर्थ कुठं, तर पटियाली इन उत्तर प्रदेश. पटियाली उत्तर प्रदेशमध्ये अमीर खुसरोंचा जन्म झालेला. इन विच सिटी ऑफ इंडिया डिड द ईस्ट इंडिया कंपनी सेट अप देअर फर्स्ट ट्रेडिंग सेंटर. ईस्ट इंडिया कंपनीचं फर्स्ट ट्रेडिंग सेंटर कुठल्या सिटीमध्ये स्थापन केलेलं. ए दिल्ली, बी मुंबई, सी अहमदाबाद आणि डी सुरत. ईस्ट इंडिया कंपनीचं सेंटर कुठं होतं, सॉरी ट्रेडिंग सेंटर. हां, इन विच सिटी इन सिटी ऑफ इंडिया डिड ईस्ट इंडिया कंपनी सेटअप देअर फर्स्ट ट्रेडिंग सेंटर. फर्स्ट ट्रेडिंग सेंटर कुठं होतं, तर सुरतला. सुरत. नेक्स्ट काय, इन विच इयर वॉज द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी फॉर्म. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं फॉर्मेशन कधी झालं. ए 1700, बी 1650, सी 1600 आणि डी 1750. तर कधी झालेलं, 1600 मध्ये. 1600 मध्ये क्वीन कोण होती, तर क्वीन एलिझाबेथ फर्स्ट. आणि आता जी गेली वारली ती क्वीन एलिझाबेथ सेकंड. तर क्वीन एलिझाबेथनं काय दिलं, तर 15 इयर्ससाठी चार्टर दिलेलं ईस्ट इंडिया कंपनीला. ऍक्च्युली फॉर्मेशन 1598चं आहे, पण 1600 मध्ये त्यांना चार्टर भेटलं ईस्ट इंडिया कंपनीला, फ्री ट्रेडिंग विथ इंडिया. फ्री ट्रेड विथ इंडिया. हां, इन विच इंडियन सिटी वॉज द फर्स्ट सक्सेसफुल कॉटन मिल सेटअप. फर्स्ट सक्सेसफुल कॉटन मिल कुठं सेटअप केलेली इंडियामध्ये. ए कोलकाता, बी मुंबई, सी चेन्नई आणि डी पटना. तर फर्स्ट सक्सेसफुलकडे लक्ष द्या. फर्स्ट सक्सेसफुल कुठं, मुंबईमध्ये. कधी, 1854 मध्ये. आणि फर्स्ट कॉटन मिल कुठं सेटअप केलेली, 1818 मध्ये. कुठं, कोलकात्याला. पुढचा काय, द फेमस एक्सप्लोरर डॅश वॉन्टेड टू कम टू इंडिया बट इन्स्टेड लँडेड ऑन द शोर्स ऑफ अमेरिका. कुठला एक्सप्लोरर आहे ज्याला इंडियाला यायचं होतं पण तो अमेरिकेच्या शोर्सवर गेला. ए क्रिस्तोफर कोलंबस, बी वास्को द गामा, सी अलेक्झांडर आणि डी चंगीज खान. तर कोण होता, क्रिस्तोफर कोलंबस, ज्यानं अमेरिकेचा शोध लावला. तो कधी, 1492 मध्ये गेलेला. म्हणजे 1487 मध्ये कोण आलता, तर आपला बार्थोलोमिओ डियास. 1487 मध्ये केप ऑफ गुड होप पर्यंत आला. तर हा काय म्हटला, हा म्हटला मी दुसरा रूट शोधतो इंडियासाठी. आणि गेला कुठं, वेस्टला जाऊन आपल्या जे वेस्ट इंडिज आयलंड आहेत तिथं गेला. आणि हा काय म्हटला, तर मी त्याला नाव पण त्यानं तेच दिलं, इंडिज. वेस्ट इंडिज म्हणजे ईस्ट, आपल्या इंडिया ईस्टमध्ये होतं, तर वेस्ट इंडिज नाव इंडियन आयलंड, त्या वेस्ट इंडिजच्या आयलंडला दिलं. तर हा गेला 1492 मध्ये. आणि नंतर एक काय, यानं इकडचा शोध लावला की पोर्तुगीज आणि स्पेन काय करतात, तर दोघांमध्ये एक किंगडम, एका ट्रीटी ऑफ टॉर्डेसिया. ट्रीटी ऑफ टॉर्डेसिया. टॉर्डेसिलाच नाहीये, टॉर्डेसिया म्हणतात त्याला. ट्रीटी ऑफ टॉर्डेसिया साइन करतात. आणि ईस्ट वालो कोणाकडं, जी एक मधून रेषा काढतात, म्हणजे आफ्रिका युरोपच्या मधून एक रेष मारतात. आणि ईस्टवाला भाग पोर्तुगीजांकडं आणि वेस्टवाला भाग कोणाकडं, तर स्पेनकडं. मग पोर्तुगीज आले आपल्याकडं. नेक्स्ट काय, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्टली मॅच्ड. खालीलपैकी कुठलं इनकरेक्टली मॅच्ड आहे. ए बुलंद दरवाजा, फतेपूर सिक्री, बी
खजुराहो मध्य प्रदेश, सी केदारनाथ गुजरात आणि डी एलिफंटा केव्ज महाराष्ट्र. तर कुठलं चुकीचं आहे? तर इझी आहे. काय केदारनाथ कुठे आहे? तर उत्तराखंड. उत्तराखंड लक्षात ठेवा. इझी क्वेश्चन्स आहेत, फक्त व्यवस्थित वाचायचे. हु डिस्कवर्ड द सी रूट टू इंडिया? खालीलपैकी कोणी इंडियासाठी सी रूट डिस्कवर केलेला आहे? ए क्रिस्तोफर कोलंबस, बी काय हुएन सॅंग, स्पेलिंग चुकलेली सॉरी, सी वास्को द गामा आणि डी इब्ने बतुता. तर सी रूट कोण शोधलेला आहे? वास्को द गामा याने. कधी? 1498 मध्ये. रिपिटेशन करतोय, लक्षात ठेवा. 1498 मध्ये फर्स्ट सी रूट शोधलेला आहे इंडियामध्ये, इंडियासाठी, तर वास्को द गामाने. पुढचा, हु वॉज द लास्ट निजाम रूलर ऑफ हैदराबाद? लास्ट निजाम रूलर हैदराबादचा कोण आहे? ए मीर उस्मान अली खान, बी अफजल उद्दौला, सी नासिर उद्दौला आणि डी मीर मेहबूब अली खान. तर कोण आहे? तर मीर उस्मान अली खान हा लास्ट नवाब किंवा निजाम ऑफ कोणाचा? हैदराबादचा निजाम आहे लास्ट, मीर उस्मान अली खान. तर पोलीस ॲक्शननं आपण हैदराबाद घेतलं कधी? 1960 मध्ये. काय? रजाकारांचा पराभव करून, आणि मीर उस्मान अली खानला हटवलं. हु टुक अवे द पिकॉक थ्रोन फ्रॉम इंडिया? पिकॉक थ्रोन इंडियामधून कोण घेऊन गेलं? ए चंगीज खान, बी अहमद शहा, सी मोहम्मद बिन तुगलक आणि डी नादिर शहा. तर कोण घेऊन गेलेलं आहे पिकॉक थ्रोन? नादिर शहा. कधी घेऊन गेलेला आहे? तर 1739 मध्ये. पिकॉक थ्रोन बरोबरच काय घेऊन गेलेला हा? कोहिनूर. कोहिनूर डायमंड आपला, जो की आता एक क्वीन इंग्लंडच्या त्या क्वीनचा जो हे होता, काय म्हणतात टीआर, त्याच्यामध्ये. तर कोहिनूर पण कोण? नादिर शहा घेऊन गेला. एवढं त्याने इन्व्हेट केलं पूर्ण. तो त्याला हत्ती आणि उंट पुरले, हत्ती घोडे उंट पुरले नाहीत. मग त्यानं दिल्लीतले गाढवं गोळा केले आणि त्यावर पूर्ण सोनं वगैरे लादून घेऊन गेलेला, हिरे. तर नादिर शहा यावेळेस कोण होता? किंग मोहम्मद शहा उर्फ रंगीला. तर त्याला काहीच नव्हतं, ना वॉर येत होतं ना काही, असंच बसलेला होता तो गादीवर. आपल्या बाजीरावांनी तर त्याचा 500ची कॅव्हलरी, 500चं घोडदळ घेऊन त्याचा पराभव केला 1538 मध्ये. त्यानंतरच हा आलेला कोण? नादिर शहा. हु वर द सिग्नेटरीज ऑफ द ट्रायपार्टाइट ट्रीटी साइंड इन 1838 अगेन्स्ट दोस्त मोहम्मद खान? दोस्त मोहम्मद खानच्या अगेन्स्ट एक ट्रायपार्टाइट ट्रीटी, म्हणजे तिघामध्ये एक ट्रीटी झालेली 1838 मध्ये. तर त्याचे सिग्नेटरी जे कोण कोण साईन केले होते ते कोण कोण आहेत? तर ए लॉर्ड ऑकलँड, महाराजा रणजित सिंग अँड शाह शुजा, बी लॉर्ड एलनबरो, महाराजा रणजित सिंग अँड शाह उद्दौला, सी लॉर्ड ऑकलंड, महाराजा रणजित सिंग अँड शाह उद्दौला आणि सी चार्ल्स मेटकाल्फ, महाराजा रणजित सिंग अँड शाह शुजा. याचा आन्सर काय? ऑप्शन ए लॉर्ड ऑकलंड. लॉर्ड ऑकलंड कधीपासून कधीपर्यंत होते? तर लॉर्ड ऑकलंड होते 1836 ते 42. या काळामध्ये लॉर्ड ऑकलंड हे आपले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते. 1833 मध्ये डेझिग्नेशन चेंज झाले. त्यानंतर कोण कोण आले? तर 2 गव्हर्नर जनरल आले. एक कोण 35 पर्यंत हे विल्यम बेंटिक, नंतर लॉर्ड मेटकाल्फ. लॉर्ड मेटकाल्फ कोण आहेत? तर त्यांना काय म्हटलं जातं? लिबरेटर ऑफ द इंडियन प्रेस. लिबरेटर ऑफ इंडियन प्रेस. नंतर महाराजा रणजित सिंग आणि शाह शुजा हा अफगाणिस्तानचा एक प्रिन्स आहे, ज्याला दोस्त मोहम्मदनं अफगाणिस्तानमधून हकलून दिलं. मग तो आला कोणाकडं? रणजित सिंग यांच्या शरण, आणि म्हणजे प्रोटेक्शनच्या बदल्यात त्यांना काय दिलं रणजित सिंगांना? तर आपला एक कोहिनूर डायमंड, जो नादिर शहा घेऊन गेलता कधी? 1739 मध्ये. तर याच्याकडून कोहिनूर डायमंड रणजित सिंगांकडे, आणि रणजित सिंगांकडून परत, म्हणजे रणजित सिंगांची डेथ होते कधी? 1838 मध्ये. 1838 मध्ये रणजित सिंगांची डेथ झाली, आणि रणजित सिंगांच्या डेथ नंतर त्यांची वाईफ चालवते, म्हणजे सिख किंगडम. मग 1845 मध्ये वगैरे युद्ध होतात, आणि तो कोहिनूर डायमंड पण सिखांकडून इंग्रजांकडे जातो. विच ऑफ द फॉलोइंग वॉज अ पॅरामिलिटरी फोर्स ऑफ निजाम ऑफ हैदराबाद? पॅरामिलिटरी फोर्सचं नाव काय निजाम हैदराबादच्या? ए हिजबुल, बी मुजाहिदीन, सी अन्सार्स आणि डी रजाकार्स. तर आन्सर काय याचं? रजाकार्स. रजाकारांनी खूप अत्याचार केलेत आपल्या मराठवाड्यावर, तर हे रजाकार काय? पॅरामिलिटरी फोर्स ऑफ निजाम ऑफ हैदराबाद. पुढचा काय? विच टर्म वॉज यूज टू डिनोट पोल टॅक्स ऑन नॉन मुस्लिम सब्जेक्ट्स ड्युरिंग द रेन ऑफ मुघल एम्पायर? विच टर्म वॉज यूज टू डिनोट पोल टॅक्स ऑन नॉन मुस्लिम्स सब्जेक्ट्स ड्युरिंग द रेन ऑफ मुघल एम्पायर?
ए शरिया, बी शफी, सी जाहिलिया आणि डी काय जिझिया. तर कुठला होता जिझिया हा पोल टॅक्स नॉन मुस्लिम्सवर होता. काय तर प्रोटेक्शन म्हणून मनी म्हणून घ्यायचे किंवा आर्मीनं जॉईन करण्यासाठी त्याच्या बदल्यात हे जिझिया घ्यायचे. तर जिझिया कोण सुरू केलता इंडियामध्ये? कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक याने जिझिया सुरू केलता इंडियामध्ये. आपले जे पिलग्रीम वगैरे जायचे मग त्यांना काय करायचे, चोर डाकू वगैरे लुटायचे मध्येच. मग त्याच्या बदल्यात हे काय म्हटले, आम्ही प्रोटेक्शन देऊ तुम्हाला. मग त्या प्रोटेक्शनच्या बदल्यात तुमच्यावर जिझिया कर, म्हणजे तुम्हाला फिरताच येऊ नये कुठे. कुतुबुद्दीन ऐबकनं जिझिया सुरू केलेला. नेक्स्ट, फ्रॉम विच एशियन कंट्री डिड अहमद शाह अब्दाली कम टू इंडिया? कुठल्या कंट्रीमधून अहमद शाह अब्दाली इंडियाला आलेला? ए मंगोलिया, बी पर्शिया, सी अफगाणिस्तान आणि डी टर्की. कुठून आलेला अहमद शाह अब्दाली? तर अफगाणिस्तानमधून. कधी? त्याने 1747 ते 1761 पर्यंत आपल्या इंडियावर इन्व्हेजन करत राहिला तो अहमद शाह अब्दाली 1761 पर्यंत. मग 1700 मध्ये काय होतं? थर्ड बॅटल ऑफ पानिपत. कोणामध्ये? मराठा आणि अहमद शाह अब्दालीमध्ये. त्यामध्ये तो मराठ्यांचा डिफीट करतो आणि परत कधीच येत नाही. त्याचं पण जवळपास 30% सैन्य त्या बॅटलमध्ये म्हणजे मेलेलं. तर अहमद शाह अब्दाली कुठला? अफगाणिस्तान. विच ऑफ द फॉलोइंग डिड एम्परर अकबर नॉट कंस्ट्रक्ट? हां, ए फतेपूर सिक्री, बी बुलंद दरवाजा, सी आग्रा फोर्ट आणि डी जामा मस्जिद ऑफ दिल्ली. अकबरनं खालीलपैकी कुठलं बांधलेलं नाहीये? तर काय? जामा मस्जिद ऑफ दिल्ली. हे कोणी बांधलेले? तर शहाजहाने. बुलंद दरवाजा गुजरातच्या विक्ट्रीसाठी बुलंद दरवाजा. फतेपूर सिक्री पूर्ण शहर त्यानं वेगळं. आणि आग्रा फोर्ट याच्याबरोबरच काय त्यानं रेड फोर्ट ऑफ आग्रा पण परत पंचमहल हे सगळं अकबरचं आहे. आणि रेड फोर्ट ऑफ दिल्ली कोणाचं आहे? तर शहाजहां. विच ऑफ द फॉलोइंग इज अंडर मुघल रूलर अँड फॉरेन ट्रॅव्हलर? म्हणजे मुघल रूलर आणि फॉरेन ट्रॅव्हलर कुठले करेक्टली मॅच आहेत? म्हणजे एखाद्या मुघल रूलरच्या काळात जो फॉरेन ट्रॅव्हलर आलेला ते करेक्टली मॅच आहेत. तर कुठले? ऑप्शन ए आहे औरंगजेब मनुची, ऑप्शन बी आहे शहाजहां विल्यम हॉकिन्स, ऑप्शन सी आहे जहांगीर मनुची, ऑप्शन डी आहे अकबर सर थॉमस रो. तर करेक्ट कुठले? तर औरंगजेब मनुची. तर मनुची औरंगजेबच्या काळात होता, पण मनुची कोण होता? तर जो आर्टिलरीचा हेड होता. कोणाचा? दारा शिको, अकबरचा ब्रदर, सॉरी औरंगजेबचा ब्रदर. औरंगजेबचा ब्रदर दारा शिकोच्या आर्टिलरीचा हेड मनुची. तर त्याने औरंगजेबच्या आर्टिलरीचा हेड बनण्यास नकार दिलेला आणि तो इथून निघून गेला. तर मनुची कुठला होता? वेनिशियन ट्रॅव्हल असं येऊ शकतं. मनुची कुठला? वेनेशियन ट्रॅव्हलर होता मनुची. हा, विल्यम हॉकिन्स कधी 1608 मध्ये जहांगीरच्या कोर्टमध्ये यायचा ट्राय करत होते. तर त्याला अलाव केलं नव्हतं जहांगीरनं काही काळ. मग परत सर थॉमस रो यांनी काय केलं? गुजरातच्या कोस्टला पोर्तुगीजांना डिफीट केला. थॉमस रो पण कोणाच्या काळात? जहांगीरच्या काळात. आणि मनुची कोण? औरंगजेबच्या काळात. नेक्स्ट काय? विच प्लेस आउट ऑफ द फॉलोइंग वॉज टिपू सुलतान असोसिएटेड विथ? टिपू सुलतान खालीलपैकी कुठल्या प्लेसशी असोसिएटेड आहे? ए श्रीरंगपट्टणम, बी हैदराबाद, सी औरंगाबाद आणि डी बिजापूर. तर कुठल्या प्लेसची असोसिएटेड आहे? आपण 4 बॅटल पाहिलेले आहेत आताच. बॅटल ऑफ म्हैसूर 4 तर कुठं झाली ती? थर्ड बॅटलची ही ट्रिटीचं नाव आहे, ट्रिटी ऑफ सेरिंगपट्टणम किंवा श्रीरंगपट्टणम. नेक्स्ट, हा, फेअर वॉज संत कबीर बॉर्न? ए अलाहाबाद, बी वाराणसी, सी मगहार आणि डी कुशीनगर. तर संत कबीरांचा जन्म कुठं झालेला आहे? वाराणसीमध्ये. बर्थ झालता हिंदू फॅमिलीमध्ये, पण त्यांना रेज केलं एका मुस्लिम फॅमिलीनं. विच वर्ल्ड हेरिटेज साइट वॉज बिल्ड बाय किंग नरसिंहदेवा वन ऑफ द ईस्टर्न गंगा डायनेस्टी? ईस्टर्न गंगा डायनेस्टीच्या नरसिंहदेवा वनने खालीलपैकी कुठलं टेम्पल किंवा हेरिटेज साइट बिल्ड केलेली आहे? ए सारनाथ, बी लेपाक्षी, सी हम्पी आणि डी
सन टेम्पल. कुठलं तर नरसिंह देवा वन ऑफ ईस्टर्न गंगा. त्याने काय केले सन टेम्पल, जे कोणार्कचं सन टेम्पल आहे. कोणार्कचं सन टेम्पल कोण बिल्ड केलेलं आहे तर नरसिंहदेवा वन ऑफ ईस्टर्न गंगा डायनेस्टी यानं सन टेम्पल ऑफ कोणार्क हे बिल्ड केलेलं आहे. पुढचा हां, बिटवीन द 9th and 11th centuries the dash style was used for the sculptures in Bengal including बांगलादेश अँड बिहार. खालीपैकी कुठली स्टाईल यूज केली जायची 9व्या ते 11व्या सेंचुरीमध्ये तर ए पाला, बी आर्यन, सी गुप्ता आणि डी मुघल. मुघल तर कधी आले ते 1526 नंतर. गुप्ता कधी आहेत 320 ते 550 पर्यंत. आर्यन कधी आहेत पूर्ण बिफोर क्राइस्ट म्हणजे एन्शंट इंडियामध्ये. आणि तर 9 ते 11व्या सेंचुरीमध्ये कोण होते पाला. पालांचा फाउंडर कोण तर फाउंडर आहे गोपाला हा पालांचा फाउंडर आहे. पुढचा नेक्स्ट काय इन द लेट 18th century विच इंडियन सिटीज रोज इन इम्पॉर्टन्स ॲज द प्रेसिडेन्सी सिटीज. खालीलपैकी कुठल्या सिटीज रेज झाल्या. एकदम इझी क्वेश्चन आहे. काय ए कॅलकाटा किंवा कोलकाता, बॉम्बे किंवा मुंबई आणि मद्रास किंवा चेन्नई. बी कॅलकाता, कोलकाता, दिल्ली अँड मद्रास और चेन्नई. सी कॅलकाटा, बॉम्बे अँड दिल्ली आणि डी दिल्ली, बॉम्बे अँड मद्रास. तर आन्सर काय याचं प्रेसिडेन्सीज कॅलकाता, बॉम्बे अँड मद्रास. या 3 प्रेसिडेन्सी इम्पॉर्टंट होत्या 18th सेंचुरीमध्ये. तर ह्या कधी कधी आल्या. कॅलकाटा कधी आहे 1798 मध्ये. 1798 मध्ये काय केलं यांनी तर सुतनुती, गोविंदपूर आणि कालीघाट या 3 1798 नाही 1698 आहे. 1698 नाही 1798च 1798 मध्ये सुतनुती, गोविंदपूर आणि कालीघाट हे 3 शहरं एकत्र करून काय कोलकाता तयार केलेले. बॉम्बे कधी आलं. बॉम्बे आलेले बॉम्बे 1761 मध्ये. काय तर पोर्तुगीजांनी काय किंग जो प्रिन्स चार्ल्स होता त्याला डावरीमध्ये दिलेलं बॉम्बे. त्यानं 1767 मध्ये परत हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिलं 10 पाऊंड रेंटवर. आणि यांनी काय केलं 1783 मध्ये त्याची प्रेसिडेन्सी बनवली बॉम्बेला. आणि मद्रासला काय होता फोर्ट सेंट जॉर्ज. कलकत्ताला फोर्ट सेंट विल्यम्स. तर मद्रास कधी 1738 मध्ये स्टार्ट झाला आणि त्याला कधी 1750 मध्ये प्रेसिडेन्सी बनवलं 51 मध्ये. कॅलकत्ता, बॉम्बे अँड मद्रास. नेक्स्ट हैदर अली वॉज द रुलर ऑफ. हैदर अली आपण आता एवढा वेळ पाहतोय. ए हैदराबाद, बी किट्टूर, सी म्हैसूर आणि डी अवध. तर कुठला आहे म्हैसूरचा काय रुलर आहे हैदर अली. हा टिपू सुलतानचा पप्पा आहे हैदर अली. नेक्स्ट हु वॉज द ऑथर ऑफ पद्मावत. पद्मावतचा ऑथर कोण आहे. ए फिरदौसी, बी अबुल फजल, सी मलिक मोहम्मद जैसी आणि डी गुलबदन बेगम. तर याचं कोण आहे मलिक मोहम्मद जैसी. गुलबदन बेगम कोण आहेत तर हुमायूची बहीण. तिने काय केलंय हुमायूं नामा. अबुल फजल तर अकबरनामा आणि ऐने अकबरी. कोण अबुल फजलने. हा religious teacher मिया मीर ऑफ द पीरियड बिटवीन 1600 to 1700 बिलोंग टू विच स्टेट. ए हरियाणा, बी पंजाब, सी कर्नाटका आणि डी उत्तर प्रदेश. मिया मीरनं काय केलेलं आहे तर जेव्हा गोल्डन टेम्पल हे करत होतं त्याचा फाउंडेशन स्टोन हे केलेला मिया मीरनं. बी पंजाब कोण रिलिजियस टीचर मिया मीर. हे कुठले 1600 ते 17व्या सेंचुरीमध्ये झालेले. ते कुठून पंजाब मधले. पुढचा विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स इज नॉट करेक्टली मॅच्ड. इम्पॉर्टंट फॉरेन ट्रॅव्हलर टू द रूलर्स रेइन और डायनेस्टी व्हेन द ट्रॅव्हलर विजिटेड इंडिया. तर खालीलपैकी कुठला रूलर आणि ट्रॅव्हलर विजिटेड इन इंडिया बरोबर नाहीये. ए मार्को पोलो पांड्यन किंगडम, बी राल्फ फिश अकबर, सी अब्दुल रजाक देवराया आणि डी जॉन जॉर्डन शहाजहा. तर यापैकी कुठलं बरोबर नाहीये तर जॉन जॉर्डन शहाजहाच्या वेळी हे बरोबर नाहीये. बाकी सगळं बरोबर आहे. मार्को पोलोने कुठं पांड्या किंगडमला व्हिजिट केलेले. राल्फ फिशर
अकबरच्या वेळी राल फिश तर अकबरच्या वेळी आलेला. अब्दुल रजाक देवराया टूचा. अब्दुल रजाक कुठला तर पर्शियन. रुद्रेश्वरा टेम्पल और वेई स्तंभला गुडी किंवा वेई स्तंभ गुडी 1000 पिलर टेम्पल वॉज बिल्ड बाय रुद्रदेवा. विच डायनेस्टी डज रुद्रदेवा बिलॉंग टू. ए चोला, बी चालुक्या, सी काकतीया आणि डी पल्लव. रुद्रेश्वरा टेम्पल त्यालाच काय म्हणतात रामप्पा टेम्पल, ज्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट हे डेझिग्नेशन मिळालेलं आहे. ते कोण बांधलेले तर काकतीया डायनेस्टीचा रूलर कोण रुद्रदेवा याने. पुढचा विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स गिव्स द करेक्ट क्रोनॉलॉजी हिस्ट्री ऑफ इंडिया. काय क्रोनॉलॉजिकल हिस्ट्री ऑफ इंडिया देतं खालीलपैकी कुठलं. गुप्ता, मौर्य, परत मुघल्स आणि दिल्ली सल्तनत. गुप्ता कधीपासून कधीपर्यंत होते. हा गुप्ता कधीपासून कधीपर्यंत होते 320. श्रीगुप्ताने फाउंड केले ते 550. मौर्य कधीपासून कधीपर्यंत होते तर मौर्य होते कधी 322 BC टू 185 BC बिफोर क्राइस्ट. परत दिल्ली सल्तनत कधीपासून आहे. दिल्ली सल्तनत आहे 1206 टू 1526 पर्यंत, जोपर्यंत कोण बाबर डिफीट करत नाही इब्राहिम लोधीचा. परत अजून काय राहिलं. हां मुघल्स 1526 पासून ते 1857 पर्यंत. मग करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावायची. सगळ्यात अगोदर कोण आहेत तर मौर्य. मौर्यन काय क्यू. परत दुसऱ्यांदा कोण आहे गुप्ता. गुप्ता कधी आहेत तर पी क्यू पी. नंतर काय तर दिल्ली सल्तनत ते काय यस क्यू पी एस आहे का कुठं क्यू पी यस. आणि लास्टला काय मुघल्स. तर ऑप्शन ए करेक्ट आहे क्यू पी एस आणि आर. पुढचा हां खालीलपैकी हां काय इन विच ऑफ द फॉलोइंग सिटीज डिड महाराजा जयसिंग सेकंड नॉट बिल्ड द जंतर मंतर. जंतर मंतर महाराजा जयसिंग यांनी कुठे बांधलं नाही. ए अलाहाबाद, बी वाराणसी, सी दिल्ली आणि डी जयपूर. तर कुठं बांधलेलं नव्हतं तर अलाहाबादला जंतर मंतर नाहीये. 5 प्लेसला यांनी जंतर मंतर बांधलेले. अजून दुसरे 2 प्लेसेस कुठले आहेत तर एक आहे उज्जैन. चौथं काय उज्जैन आणि 5वं आहे मथुरा. चला आजच्यासाठी एवढे आहेत. मोर दॅन 50 MCQ आपण कव्हर केलेले आहेत. तर बाकीचे राहिलेले उद्या पाहू. मॉडर्न हिस्ट्री सुरुवात होईल उद्या, तर सर्वांनी अटेंड करायचे मॉडर्न हिस्ट्रीसाठी. थँक्यू.